आता आपण कोलंबी बिर्याणीसाठी ही कोलंबी घेतली आहे स्वच्छ धुवून आणि साफ वगैरे करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण ही मॅरिनेशन करून ठेवणार आहोत। त्यासाठी आपण साहित्य आता बघणार आहे। आता आपण इथे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकत आहोत। आता इथे आपण हळद टाकून घेत आहोत। 1 चमचा आपला घरगुती मसाला, चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। आता इथे आपण दही टाकत आहोत। इथे आपण 1 चमचा बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर आपण थोडी ॲड करत आहोत आणि आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता आपण अर्धा लिंबू पिळला आहोत, अर्धा लिंबू पिळून घेतलाय आणि आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। आता हे सगळं आपण आता अर्धा तास लावून घेतलं आहे। आपण आता अर्धा तास अशीच ठेवून द्यायचे। आता इथे आपण हे 2 भांडी आपण बासमती तांदूळ घेत आहोत बिर्याणीचा। बघू शकतो मी ते आपण 2 भांडी बासमती तांदूळ घेतले। आता इथे आपण टोप तापला आहे आणि थोडं तेल टाकलं आहे आणि त्याच्यात आता आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा थोडासा फ्राय करून घेऊया। चांगला आता आपण कांदा भाजून घेऊया। आता आपण थोडासा कांदा इथे भाजून घेतलाय। आता बिर्याणीसाठी आपण ज्याच्यात कांदा भाजून घेतला तोच टोप घेतला। आता त्याच्यात आपण कोलंबी फोडणीला देऊया। आपण त्याच्यासाठी कोलंबीसाठी आपण हा कांदा घेतलाय, तो फोडणीला दिलाय। जे आपल्याला कोलंबी मसाला म्हणजे बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही लागणार आहे ती तयार करून घेऊया। आता आपण हा इथे आता कांदा टाकलाय फोडणीला, तो चांगला आता भाजून घ्यायचा आहे। आता आपण कांदा छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा आता आपण चांगला शिजवून घेऊया। आता आपण त्यात कांदा आपण टाकला होता फोडणीला। आता टोमॅटो आणि मिरची उभ्या 2 मिरच्या आपण चिरून टाकल्यात, ते आता आपण ह्याच्यात छान असं फ्राय करून घ्यायचे। चांगला शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो, कारण आपण मिक्सरला लावून नाही घेतला आहे, त्यामुळे ह्याच्यात छान शिजवून घ्यायचं आहे। आणि आपण त्याच्यात तेजपत्ता पण टाकलेला आहे 1। तर सगळं आपण छान शिजवून घेऊया व्यवस्थित। आणि टोमॅटो कांदा शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकत आहोत आणि छान अशात आपण ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। त्यात थोडी आपण आलं लसूणची पेस्ट टाकत आहोत। आपण मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे कोलंबीला। आपण मगाशीच मीठ आलं लसूणची पेस्ट वगैरे लावले, म्हणून ह्याच्यात थोडं कमी प्रमाणात आपण घालायचं। आता याच्यात आपण हळद टाकून घेत आहोत। छान असं आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया छान शिजवून। आता त्यात आपण थोडासा कलरसाठी मसाला टाकत आहोत। काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे। आता थोडा आपण आपला घरगुती मसाला ॲड करत आहोत। ते सगळे छान असं आता आपण मिक्स करून घेऊया। आता त्यात आपण थोडासा गरम मसाला आपला घरी बनवलेला तो ॲड करत आहोत। आपण थोडीशी धना पावडर पण टाकत आहोत। आणि आपण जिरा पावडर पण त्याच्यात ॲड केली आहे।
हे सगळं आता छान असं आपण परतून घेऊया मिक्स करून. आता आपण त्यात कोलंबी टाकून घेत आहोत, जी आपण मॅरिनेशन करून ठेवली होती अर्ध्या तासापूर्वी. ते आता आपण सगळे मिक्स करून घेऊया आता ग्रेव्हीमध्ये. सुवास तर खूपच छान येतोय खरंच. अजून ती शिजली पण नाही, आताशी आपण टाकली आहे, पण ते मसाले आपण जे टाकले ना, जी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे, त्याचा सुवास एक नंबर येतोय. आता आपण थोडंसं पाणी ॲड करतोय. ज्या डब्यात आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं तोच आपण धुवून थोडंसं पाणी ह्याच्यात आता ग्रेव्हीमध्ये ॲड केलं आहे. ग्रेव्ही आता आपण छान अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची. आता कोलंबी आता आपण ह्याच्यात भात शिजवून घेत आहोत. तर आपण टोप तापत ठेवला आहे आणि त्यात तेल टाकलं आहे. आणि आपण तांदूळ ज्या टोपात भिजत ठेवलेले आहे ना, बासमती तांदूळ आपण घेतले आहेत ना, तर तोच टोप आता आपण इथे घेतला आहे. आणि त्यात आपण कढीपत्ता, दालचिनी, तेजपत्ता हे सगळं आपण आता ॲड करत आहोत. गरम मसाला आणि त्यात आता आपण 1 तांब्या पाणी ॲड केलं आहे. पाण्याला चांगला कड आला आहे, उकळ आलेला आहे. आता आपण ह्याच्यात आता तांदूळ, हे आपण बासमती तांदूळ घेतले ते आता आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. आता आपण हे बासमती तांदूळ घेतले आहेत ते आता त्याच्यात आपण टाकत आहोत. तर त्यात आपण थोडंसं मीठ टाकत आहोत. तर चांगलं व्यवस्थित जरा आपण आता मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं. आणि आता प्लेट ठेवून चांगली उकळी करून 90% आपण शिजवून घ्यायचं आहे भात. तर बघू शकता आपला भात इथे झालेला आहे. तर आता आपण तो गाळून घ्यायचा आहे दुसऱ्या भांड्यात. हा आता इथे आपण भात गाळून घेतलेला आहे आणि बघू शकता चांगला सुटसुटीत झाला आहे. तर आता आपण जी कोलंबीची ग्रेव्ही तयारीमध्ये आता आपण वरून एकच लेअर लावणार आहोत. ही ग्रेव्ही खाली ठेवून वरती आपण आता भाताची लेअर लावून घेणार आहोत. आता आपण वरून भात ॲड करत आहोत, भाताची लेअर लावून घेत आहोत. आता इथे आपण भाताची लेअर लावून घेऊया आधी. आता आपण भाताची लेअर लावून घेतली आहे आणि आता आपण त्याच्यावर जो कांदा आपण इथे फ्राय करून घेतला आहे बिरिस्ता, तो त्याच्यात ॲड करणार आहोत. आता हा आपण वरून ॲड करून घेऊया. आता वरून आपण कोथिंबीर ॲड करत आहोत. आता आपण त्यात थोडंसं वरून तूप ॲड करत आहोत. थोडंसं तूप टाकत आहोत. आम्ही इथे फूड कलर वापरत नाही आहे. आता आपण वरून थोडं तूप टाकलं आहे आणि आता त्याला 15 ते 20 मिनिट आता आपण बारीक गॅसवर म्हणजे मंद आचेवर त्याला 20 मिनटं चांगली वाफ लागून द्यायची व्यवस्थित. आता आपण जो 90% भात शिजवून घेतलेला आहे तो आपण आता 100% ते दोन्ही पण आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे.
आता आपली बिर्याणी तयार झाली आहे. तर आता आपण हा वरवंटा ह्याच्यावर ठेवलेला जरा दम मारायसाठी. तर आता आपण ही प्लेट काढून बघूया आणि इथे आपली बिर्याणी छान अशी तयार झाली आहे, बघू शकता.